नमस्कार, मी प्रदीप बैर, मोटिवेशनल ट्रेनर, द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकर. मित्रांनो, आज मी तुम्हाला दृष्टिकोन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का आपण ज्यावेळेस समाजामध्ये जगत असतो त्यावेळेस आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन नसतो आणि हा सकारात्मक दृष्टिकोन नसलेले अनेक तोटे होत असतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. एका गावामध्ये जत्रा असते आणि त्या जत्रेमध्ये एक फुगे विकणारा माणूस असतो आणि फुगे विकणाऱ्या माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे फुगे असतात. लाल, हिरवा, पिवळा, निळा अशा वेगवेगळ्या रंगाची फुगे असतात. आणि काय होतं, या ज्यावेळेस त्याचा धंदा थांबतो थोडासा त्यावेळेस तो काय करतो, त्याच्या सिलेंडर असतं हेलियम वायूचं आणि तो काय करतो, फुग्यामध्ये हेलियम वायू भरतो आणि आकाशात सोडून देतो. आणि आकाशात फुगा सोडला की पुन्हा मुलं त्याच्या जवळ येतात आणि फुगे घेतात. असंच एक दिवशी हे फुगे विकण्याचं काम तो जत्रेमध्ये करत असतो आणि त्यावेळेस त्याच्या जवळ एक छोटासा पाठीमागून मुलगा येतो आणि मुलगा आल्यानंतर तो काय करतो, त्या फुगेवाल्याचे एक शर्ट ओढतो आणि शर्ट ओढल्यानंतर तो तो फुगेवाला पाठीमागं वळून बघतो आणि पाहतो तर एक छोटासा मुलगा आहे. आणि हा मुलगा कुतूहलाने त्या फुगेवाल्याला विचारतो, काका काका, जे तुमच्याकडे फुगे आहेत त्यातला काळा फुगा उंच आकाशात जाईल का? त्यावेळेस फुगेवाला कुतूहलाने त्याचा प्रश्न समजून घेतो आणि त्या मुलाला सांगतो की बाळा, या फुग्यामध्ये रंगावर उंच जात नाही, तर त्याच्या आतमध्ये काय भरलंय त्याच्यावर त्या फुग्याची उंची असते. माणसाचंही तसंच आहे. ज्यावेळेस माणूस एखादा उंचीवर जातो त्यावेळेस त्याचं बाह्य अंग महत्वाचं नसतं, तो काळा गोरा कसा आहे ते महत्वाचं अजिबात नाही, परंतु तो त्याच्या अंतरंगामध्ये काय आहे, तो वागतो कसा, बोलतो कसा, समाजाशी त्याचा संपर्क कसा आहे याच्यावर त्याची उंची असते. आपल्याला माहिती आहे, एखादी संस्था ज्यावेळेस चांगल्या उंचीवर जाते किंवा एखादं चांगलं काम करते त्यावेळेस त्या संस्थेची उंची ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्याचं अंतरंग खूप चांगलं असतं, त्यांनी केलेले कामं चांगले असतात, त्यावेळेस त्या माणसाची उंची आणि संस्थेची उंची वाढत असते. मित्रांनो, मला यातून एक सांगायचंय की ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट करतो, त्या समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे जर केलं तर तुम्ही एक चांगला अधिकारी होऊ शकतात किंवा चांगला एक व्यवसाय होऊ शकतात. पण तुमच्याकडं काही लोकांकडे असं असतं की प्रत्येक गोष्ट नकारात्मक बघायची. आणि मित्रांनो, जगत असताना आपण कोणतीही गोष्ट नकारात्मक न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. यातून एक मला तुम्हाला उदाहरण सांगायचंय. एक शिकार करणारा माणूस असतो आणि तो बाजारात जातो. बाजारात गेल्यानंतर त्याला एक कुत्र मिळतं, शिकारी कुत्र मिळतं आणि ते इतकं हुशार असतं की पाण्यावर चालून ते शिकार करत असतं. आणि तो असं बऱ्याच दिवस तो शिकार करायला जातो, पाण्यातली शिकार करतो. आणि एक दिवशी त्याला वाटलं आपल्या मित्रांना ह्या कुत्र्याचं कौतुक दाखवावं. मित्राला बरोबर घेऊन जातो, तलावाच्या शेजारी जातो आणि तो काय करतो, दिवसभर ते काय करत येतं, तलावातील बदकं मारत येतं आणि कुत्र पळत पळत जातं आणि तिथून ते बदक घेऊन येतं. असं दिवसभर चालतं आणि संध्याकाळी येताना तो शिकारी म्हणतो मित्राला, मित्रा, आज दिवसभर जे पाहिलं त्यातून तुझ्या लक्षात आलं का माझ्या कुत्र्याचं काय वेगळेपण? तो म्हणतो हो ना, ओळखू आलं. तर मला काय ओळखू आलं? तर तो म्हणतो तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की एखाद्या व्यक्तीला जर नकारात्मक गोष्टीची सवय जर असेल तर तो नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक शोधतो. त्याला म्हटलं नाही हे केलं तर चांगलं होईल, तो म्हणतो हे होणारच नाही, झालं तर तो म्हणतो टिकणारच नाही. म्हणजे एवढे नकारात्मक विचार असतात. आपण जगत असताना नेहमी सकारात्मक विचाराने जगलो तर आपली प्रगती होऊ शकते